आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। त्यापूर्वी माणिकराव कोकाटे राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अजित पवार काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष असेल। वादग्रस्त कृषी मंत्री आज कॅबिनेटला हजर राहणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल। कॅबिनेट आधीच माणिकराव कोकाटे राजीनामा देणार असल्याची आता शक्यता वर्तवण्यात येते। कोकाटेंशिवाय बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होणार। ऑपरेशन सिंदूर, पुणे ड्रग्ज प्रकरण, निवडणुकांवर होणार मंथन, त्याचबरोबर महायुतीला एकला चलो की एकत्र आज फैसला होण्याची शक्यता आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर, पुणे ड्रग्ज प्रकरण, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच आज कॅबिनेट आहे आणि ही कॅबिनेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। त्याचं कारण महत्त्वाचं आहे की माणिकराव कोकाटे आज राजीनामा देणार का हे बघणं पहिले सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आज अजित पवार माणिकराव कोकाटे यांना भेटणार आहेत आणि त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने अधिवेशनामध्ये रमी खेळण्याचा त्यांचा व्हिडिओ रोहित पवारांनी पुढे आणला होता त्यावरनं गदारोळ झालेला होता। त्यांची वक्तव्य देखील सातत्याने वादग्रस्त ठरत होती आणि त्याच विषयावरनं आज माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार का हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। दुसरा विषय आहे तो म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाचा, ज्यामध्ये योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांचा एक बारचे प्रकरण समोर आलेले आहे, डान्स बारचे प्रकरण, आणि यामध्ये त्यांच्या आईच्या नावाने त्यांनी हा डान्स बार काढला होता। त्यामुळे त्यांच्यावर देखील विरोधकांकडून टीकेचा गदारोळ उठलेला पाहायला मिळाला। त्यामुळे ते राजीनामा देणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। या व्यतिरिक्त काल ऑपरेशन महादेव मध्ये ज्या पद्धतीने अतिरेकी जे आहेत पहलगाममध्ये हल्ला करणारे अतिरेकी त्यांना मारण्यात आलेला आहे, 3 जणांचा खात्मा करण्यात आलेला आहे। तर यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। आज अभिनंदनाचा जो दिव्या देशमुख जे आहेत बुद्धिबळ पटामध्ये त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आणि त्या महाराष्ट्राच्या सुकन्या आहेत त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव देखील ठेवण्यात येण्याची शक्यता आहे। असे विविध विषयांवर चर्चा जी आहे ती होण्याची शक्यता आज या कॅबिनेटमध्ये वर्तवण्यात येते। जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।